वांगीकर यांचे रायगड मोबाईल शॉप। आपल्याकडे सॅमसंग, ओप्पो, विवो, रेडमी, वन प्लस सर्वच ब्रँडेड कंपनीचे मोबाईल व मोबाईल दुरुस्ती आणि भेट द्या वांगीकर यांचे रायगड मोबाईल शॉपिंग, स्टेशन रोड, परभणी। राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी हरी राम कृष्ण हरी हरी जय जय
तक्रारीचा दासा कल्पनेची बाधा नको निकाळी ही संत मंडळी सुखी असो अहंकाराचा वारा न लागो राजसा अहंकाराचा वारा न लागो राजसा माझी या विष्णुदासा भाविकासी कल्पनेची बाधा नको निकाळी ही संत मंडळी सुखी असो नामा म्हणे तया सावे कल्याण नामा म्हणे तया सावे कल्याण जामुखी निदान पांडुरंग कल्पनेची बाधा नको निकाळी ही संत मंडळी सुखी असो जने हा जीव दिला दान हा आयुष्य व्हावे तया कुळा माझी आस कळारीच्या दासा कल्पनेची बाधा नको निकाळी ही संत मंडळी सुखी असो प्रस्तुत प्राप्त प्रसंगी अखिल कोटी ब्रह्मांड नायक श्री रुक्मिणी प्राण संजीवन पंढरीनाथाच्या कृपेने वारकरी संप्रदायाचा ध्वजा त्रिभुवन प्रवर्तक अनाथाची माऊली योग्यांचे राजे साधकांचे मायबाप आणि ज्ञानियांची शिरोमणी विश्ववंदे विश्वगीताचे निर्माते संत सम्राट त्रिलोक्य साम्राज्य चक्रवर्ती श्री ज्ञानदेवांच्या ज्ञानदायी सेवेकरिता निवडलेले अभंग महाराष्ट्र भूषण संत सम्राट भगवंताचे सर्व अप्रिय लढवाळ भक्त असणारे नामदेव महाराज पंढरपूरकर नामदेवरायांचा चार चरणाचा अभंग जे देवाची सेवा करतात जे देशाची सेवा करतात जे समाजाची सेवा करतात त्यांच्यासाठी महाराज अकल्प आयुष्य मागतात अभंगाच्या चरणामध्ये विठाला असा ज्या कार्यक्रमानिमित्त ज्याचं औचित्य साधून आज आपण जमलेला आहोत ते कारण म्हणजे असं त्या परिसराचे कार्यसम्राट नगरसेवक सुशील भाऊ कांबळे सुशील भाऊंच्या वाढदिवसानिमित्त अभिष्ट चिंतन सोहळ्यानिमित्त
ही आज माझ्याकडे आलेली कीर्तन सेवा ज्यांच्या नियोजनातून, ज्यांच्या संपर्कातून, ज्यांच्या आज्ञेने आली, आमचे परमार्थ प्रेमी, माझ्यावरती मुलासारखं प्रेम करणारे भजन सम्राट, संगीत विशारद आमचे रामकिसनजी मामा पारवेकर, रामकिसन महाराजांच्या नियोजनातून, त्यांच्या संपर्कातून आणि त्यांच्या आज्ञेने माझ्याकडे आलेली कीर्तन सेवा आज कीर्तनाला उपस्थित परभणी जिल्ह्यातील एक अनमोल रत्न भजन सम्राट, संगीत विशारद श्री हरिभक्तपरायण भानुदासजी महाराज निंगे महाराज कीर्तनाला, संगीत विशारद भजन सम्राट श्री हरिभक्तपरायण आदित्य महाराज परभणीकर, आदित्य महाराज कीर्तनाला आहेत. मृदंगावरती जे साथ करत आहेत मृदंग विशारद, मृदंग अलंकार श्री हरिभक्तपरायण आमचे जीवलग मित्र सुरेश महाराज वेटे महाराज कीर्तनाला उपस्थित आहेत. आणि चॅनलची सेवा करण्यासाठी मीडियाच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रभर हे कीर्तन ज्यांना बघता येईल यांच्या माध्यमातून माऊली कीर्तन सोहळ्या चॅनलचे मालक आमचे गणेशजी चोपडे आणि आमचे देवाभाऊ चाटोरीकर हेही आज कीर्तनाला उपस्थित आहेत. सर्वांच्या चरणावरती विनम्र भावाने अभिवादन करून हो आता सगळेच सुशील भाऊचा मित्र परिवार, त्यांच्यावरती नितांत प्रेम करणारा मित्र परिवार, सर्वच मित्र परिवार आज कीर्तनाला उपस्थित आहेत. सर्वांच्या चरणावरती विनम्र भावाने अभिवादन करून 12 वाजेपर्यंत सेवा करायचा प्रयत्न करू. विठाला खरं तर सुशील भाऊच्या वाढदिवसानिमित्त इथं महाराष्ट्रात बातम्याचे सगळ्यात मोठे चॅनल पाहिजे होते. याचं कारण असं आहे बघा, सध्या महाराष्ट्रामध्ये मग ते राजकारण असो, मग त्या निवडणुका असो, ते लोकसभेचे झाले, आता विधानसभेचे येणारे, ज्या गोष्टीची चर्चा करून लोक मतदान मागायला किंवा लोकसभेत इलेक्शन, विधानसभेत इलेक्शन, ज्याच्याकडे बघून फोकस करून इलेक्शन करायला त्याचं आज एक आदर्श उदाहरण म्हणजे सुशील भाऊचाही वाढदिवस आहे. कारण कोणत्याही जिल्ह्यामध्ये गेलात तुम्ही, कोणत्याही समाजामध्ये गेलात तुम्ही, की सध्या इलेक्शन, सध्या मतदान हे समाजाकडे बघून केल्या झाले. पण आज सुशील भाऊचा वाढदिवस ही कीर्तनाचा कार्यक्रम ठेवून ते सुशील भाऊ वाढदिवस साजरा करत आहेत. विठाला विठाला अभिष्ट चिंतन सोहळाही आपण आनंदाने साजरा करत आहोत. सुशील भाऊ आज कीर्तनाला येऊन बसले. खरं नेते लोक, राजकारणातले लोक इकडे वळतच नाहीत. तिला वाढदिवस त्याचे आता आम्ही लय पाहतो बरं, रोज पाहतो आम्ही समाजामध्ये, कुठं मोठ्या नंबरात भाज्या असतील, कोणते धाबेन फिबेन, यायचे वाढदिवस म्हणजे लाईनवर नसते. यायचे वाढदिवस आले गल्या लाईनवर नसतात, नगर नाही लाईनवर नसतात. पण एक सुशील भाऊनं पूर्ण महाराष्ट्राला एक आदर्श दाखवून दिला की वाढदिवस माणसानं कसा साजरा केला पाहिजे, माणसाचा वाढदिवस कसा साजरा झाला पाहिजे. नाही तर असं पाहायला मिळालं सुशील भाऊ आता नवतरुण या नगर लोकांचे, या नेते लोकांचे वाढदिवस आले की नवतरुण 5-25 पोरं तरी व्यसनाधीन होतातच. 5-25 तरी पोरं हायतच व्यसनाच्या आधी. मग ते जाणार, मग ते पुन्हा घरी कुठेतरी नंबरामध्ये गेले की असे टंग होणार, ते माय बापाला ओळखीत नाहीत. मग ही मा आहे का हे मा बाप आहे म्हणून. पण सुशील भाऊनं वाढदिवस असा भजन कीर्तन ठेवून वाढदिवस केला. खरंच त्यांना ज्ञानोबारा तुकोबाराच्या आशीर्वादानं उदंड आयुष्य लाभलं. 100 वर्ष
त्यांचे पूर्ण व्हावं आणि असंच समाजाचं कार्य त्यांच्याकडून घडत राहावं ही ज्ञानोबाच्या चरणी प्रार्थना. नाही तर आजच्या काळात असं पाहायलाच मिळेना. हे लोक नेते झाले तर नगरसेवक झाले तर नगराध्यक्ष सरपंच झाले तर हे लोक कोणाला ओळखायला तयार नाहीत. आणि विशेष म्हणजे महाराष्ट्रामध्ये आता जे राजकारण चालायले की बाबा ज्याच्यामुळे लोक मतदान मागायले तर दारामध्ये प्रत्येकाच्या जायले तर प्रत्येक समाजामध्ये फक्त आणि फक्त लोक जातीवादत पाहिले तर कुठं जा तुम्ही पूर्ण महाराष्ट्रभर सुशील भाऊ. पण आज सुशील भाऊ त्यांच्या वाढदिवसानिमित्त ज्ञानोबाराय तुकोबारायचं भजन जर ठेवीत असतील तर खरंच आज महाराष्ट्रातल्या सगळ्या मीडिया इथं पाहिजे होत्या की बाबा रे जातीवाद महाराष्ट्रामध्ये करू नका. हे जिवंत उदाहरण आहे त्यांचं. विठाला आज सुशील भाऊचा वाढदिवस आहे आणि पूर्ण मित्र परिवाराने त्यांच्यावरती नितांत प्रेम करणारे त्यांच्या परिसरातील सर्व मित्र परिवारांना त्यांचा अभिष्ट चिंतन सोहळा हे साजरा करत आहेत. माणसानं माणसावरती प्रेम केलं पाहिजे आणि माणसावर एकदा माणसानं प्रेम केलं का ते माणूस प्रेम कधीच विसरत नाही. कुत्र्याला जर आपण भाकर टाकली तर कुत्रा आपलं दार सोडित नाही. माणसावर प्रेम केलं माणूस प्रेम करणार नाही. प्रेमाची तो ऐशी जाते आणि सर्वस्वासी मुकावे एवढं प्रेम केलं पाहिजे माणसानं. पण प्रेम करत असताना त्या प्रेमामध्ये कोणतंच बंधन नसलं पाहिजे. कोणतंच बंधन नसलं पाहिजे. आणि तुम्हाला सांगू का आता सुशील भाऊ सारखे हे नेते लोक आहेत यांच्याकडे हजारो विद्यार्थी हजारो मुलं नवीन तरुण पिढी पाहणारे असते यांच्याकडून आदर्श घेणारे असते. आणि असे माणसं समजा जर भजन कीर्तनाचा कार्यक्रम ठेवत असतील येऊन देवाच्या पाया पडणं देवाला हार घालणं हे आम्हाला खूप आवडलं बरं तुमचं. खूप छान आहे. आणि असं जर ह्या माणसं कोण अशा नेते लोक कोण अशा गोष्टी जर घडत असतील तर इथून पुढे यांच्याकडून नवतरुण समाज हा व्यसनाधीन कधीच होणार नाही ध्यानात ठेवा. याचं कारणच हे तुम्ही भजन कीर्तनाचा कार्यक्रम ठेवत असताल तुम्ही साधना करत असताल तर तुमच्याकडून समाज कधीच व्यसनाधीन होणार नाही. याचं जिवंत उदाहरण आहे. आज भाऊचा वाढदिवस आहे. भाऊच्या वाढदिवसानिमित्त हे माझ्याकडे कीर्तन रूपी सेवा आली. ज्ञानोबाराय तुकोबाराय जशी बुद्धी देताल तशी अभंगावरती 12 वाजेपर्यंत सेवा करू. विठाला अकल्प आयुष्य मागतात बाबा रे. जे माणसं समाजाची सेवा करतात जे माणसं देशाची सेवा करतात आणि जे माणसं साधूची सेवा करतात अशा लोकांना अकल्प आयुष्य मिळावं. अकल्प आयुष्य व्हावे तया कुळा आणि माझ्या सकळा हरीच्या दासा. जे समाजाची सेवा करतात जे देशाची सेवा करतात अशा लोकांना खरंच आयुष्य मिळालं पाहिजे. पण काय माहिती का जे लोक समाजाची देवाची ईश्वराची सेवा करतात त्या लोकांना कोणा ना कोणा गोष्टीची अडचण येते. आज समाजामध्ये समाजाची सेवा करायला भरपूर लोक तयार आहेत पण त्यांचीच लोक त्याला अडचणी आणतात. आता सुशील भाऊने एखादा फंड टाकला इथं त्याला सगळे गटूच करून टाकायच्याकडे इथलेच लोक मुलखाची विरोध करणार. ही समाजाची रीत आहे. समाजाची रीत आहे. लोकांना वाटते आपण सुशील भाऊला तर बहुमताने निवडून दिले बाबा नगरसेवक केलंय मग इथं गट्टू हे लोक काम काऊन करीत नसतात. बाबा ते काम करायला उभी असते ते काम करायला तयार असते तर हिची तळमळ असते. इतक्या दिवस ह्याच जागेमध्ये आम्ही चिखलामध्ये क्रिकेट खेळत पण आता इथं मोकळं जरा चांगलं काहीतरी झालं पाहिजे. पण लोक असे असतात राजा काम करायला एक माणूस असते त्याला विरोध करणारे 10 असतात ते मिळत बसत नाही. पण आज भरपूर काय कार्य सम्राट म्हणून त्यांना ओळखलं जातं आणि समाजामध्ये खूप मोठं नाव आहे. म्हणून संत शिरोमणी नामदेव महाराज म्हणतात राजा जे समाजाची सेवा करतात जे देशाची सेवा करतात जे देवाची सेवा करतात जे परमार्थाची सेवा करतात अशा लोकांना खरंच अकल्प आयुष्य मिळालं पाहिजे. अभंगाचं पहिलं चरण
दासा. नामदेव महाराज देवाकडे मागणं मागता देवा जे खरंच समाजाची सेवा करण्यासाठी जन्माला लोक आलेत ना राजा, त्या लोकाला अक्कल पायुष्य मिळालं पाहिजे. का माहितीये? कारण समाजाचं काम करण्यासाठी त्यामध्ये माणसांना भरपूर काही दिवस लागत असतात. थोड्या दिवसामध्ये समाजाचं काम होत नाहीये, भरपूर आयुष्य लागत त्या माणसाला. आणि खरं जर ते माणसं प्रामाणिक समाजाचंच काम करीत असतील तर त्या माणसाला अक्कल पायुष्य द्यायला काय हरकत? अक्कल पायुष्य व्हावे त्या कुळा. आणि माझ्या सकळा हरीच्या दासा, आपल्यासारख्या माणसाला एखाद्याला देव जर प्रसन्न झाला, आपण देवाकडे तुरळीक मागणं मागतो राजा. असं मागणं मागतो ते मागणं 4-8 दिवसामध्ये संपून जाते, महिन्यामध्ये 15 दिवसामध्ये संपून जाते, वर्षामध्ये 10 वर्षामध्ये संपून जाते. पण साधू महात्म्यांना देवाकडे मागणं मागितलं, अक्कल पायुष्य त्यांचं मागणं संपत नाही. देवाकडे मागणं मागण्याची एकदा ज्ञानोबाऱ्यांना इच्छा झाली, पण माऊलीने असं मागणं मागितलं ते मागणं चंद्र सूर्य असेपर्यंत संपणार नाही. त्याला ज्ञानोबाऱ्याच्या मागण्याला पसायदान म्हणतात. आता विश्वात्मके देवे येणे वाग्यज्ञ तोषावे आणि तोषोने मज द्यावे पसायदान. हे ज्ञानोबाऱ्याच्या देवाकडे मागणं मागणं. जगद्गुरु तुकाराम महाराज देवाकडे मागणं मागता देवा ह्या जीवनामध्ये जर तुला काही द्यायचं असेल तर एकच मागणं दे राजा, माझ्या आयुष्यात मला तुझा विसर नाही पडला पाहिजे. मागणं मागणारा प्रत्येक माणसाचं मागणं वेगळं आहे. तुमच्या आमच्यासारखे माणसं सामान्य मागणं मागतात देवाकडं, पण साधू महात्मे देवाकडं त्याचं मागणं वेगळं असतं. बाबा रे, आता सुशील भाऊच्या मनामध्ये कधीतरी विचार आला की बाबा आपल्या अंतकरणामध्ये देवानं भरपूर काय आयुष्य दिले, भरपूर काय काम करायची संधी दिली, तर आपण काम कोणाचं करायचं? आपल्यासारखे सामान्य माणसं, गरीब माणसं जर त्यांना समाजाचा प्रतिनिधी म्हणून जर त्यांना निवडत असतील तर ते समाजातच काम करत असतात. आता महाराष्ट्रामधलं राजकारण पाहायला गेलं, भारतामधलं राजकारण पाहायला गेलं, कालच्या 4 तारखेला लोकसभेचं इलेक्शन झालं, त्याचा निकाल लागला. प्रत्येक माणसाला टेन्शन एकाच गोष्टीत आली, महाराष्ट्रात भारतात असं झालं कसं काय गड्या? आम्ही तर वेगळाच अंदाज लावू लागलो तर अबकी बार 400 पार आम्ही काही वेगळंच नियोजन करू लागलो. असं कसं काय झालं महाराष्ट्रामध्ये, भारतामध्ये? तसं नसते बाबा. लोक आता लय चॅप्टर झाले, तर लोक आता अशी हुशार झाले तर तुमचं जर महिना 2 महिना जरी तुम्ही जर मीडियावर नाही दिसले, लोकाला वाटेल हे काय काम करीना गाड्या. रोज तुम्ही मीडियावर दिसले पाहिजे, तुमचं लोकसभेमध्ये काहीतरी भाषण दिसलं पाहिजे, विधानसभेत काहीतरी भाषण दिसलं पाहिजे, तर लोक म्हणाले हे माणूस काहीतरी काम करायला. ते बोलणाऱ्या माणसाचं कसे वांगे विकतात म्हणतात, ते खराब झालेले वांगे, तसा कारभार आहे. आणि एवढं काम करत असताना आज नामदेव महाराज देवाकडे मागणं मागता, देवा आम्हाला जर काही द्यायचं असेल बाबा तू, तर जे साधू जे महात्मे समाजामध्ये भजन करतात, साधना करतात, अशा लोकांना अक्कल आयुष्य द्या. हां, पण अक्कल आयुष्य देत असताना त्यांना कोणा गोष्टीची बाधा नाही झाली पाहिजे, बरं का? कारण माणसं जरी 100 वर्ष जगले, 50 वर्ष जर त्यांच्या एखाद्या रोगातच गेले तर काय कामाचे का? पण देवा ह्या जगामध्ये जगत असताना एक सगळ्यात मोठा रोग लागलेला आहे बघा. ज्या माणसाला मी अक्कल आयुष्य मागायलो, ज्या माणसाची मी 100 मागायलो, त्या माणसाला एक रोग नाही झाला पाहिजे. कोणता? नामदेव महाराज म्हणले ह्या मृत्यू लोकांमध्ये एक सगळ्यात मोठा रोग आहे बघा. त्या रोगाचं नाव आहे कल्पना. ऐका ऐका ऐका, कोणता रोग आहे? कल्पना. ते कल्पना नावाचा रोग असा असते,
ते माणसाला दिसत तर नाही, पण एवढा त्रास होते त्या रोगाचा, एवढा त्रास होते, जी गोष्ट माणसाला पाहिजे पण कधीच मिळणार नाही त्या गोष्टीला कल्पना म्हणतो. पण नामदेव महाराज म्हणले, महाराज देवा, ज्या लोकाला मी अकल्प आयुष्य मागायलो, 100 वर्षात आयुष्य मागायलो, त्या माणसाला कल्पना नावाचा रोग होऊ देऊ नका. अभंगात दुसरं चरण. कल्पनेची बाधा आणि ही संत मंडळी सुखी असू देवा. आमचे सुशील भाऊ समाजाचं काम करतायत, रात्रंदिवस समाजासाठी तत्पर आहेत. मग एक काम करा, अकल्प आयुष्य व्हावे त्या कोळा, आणि माझ्या सकळा हरिच्या दासा 100 वर्षाचं आयुष्य त्यांना देऊन टाका देवा. कारण समाजाचं काम जर करीत असतील, समाजाची सेवा जर करीत असतील, तर तशा माणसाला भरपूर आयुष्य देणं हे समाजाच्या फायद्यासाठी असते. हां, पण सुशील भाऊला 100 वर्षाचं आयुष्य देत असताना त्यांना कल्पना नावाचा रोग नको. कल्पना नावाचा रोग जरा बेकारात, ते शरीराला लागत नाही, मनाला लागत नाही. कल्पना नावाचा रोग माणसाच्या शरीराला लागत नाही, ते मनाला लागत आहे. आणि कल्पना नावाचा रोग माणसाच्या मनाला लागला का ते मन खाऊन जाते माणसाचं. मग एक काम करा कडे देवा, अकल्प आयुष्य त्यांना द्या. 100चं पूर 100पेक्षा जास्त वर्ष त्यांना आयुष्य ते जगले पाहिजे असं त्यांना आयुष्य द्या. पण ते आयुष्य देत असताना त्यांना कल्पना नावाचा रोग होऊ नये. कल्पनेची बाधा न हो कोणे काळी, आणि संत मंडळी सुखी असो. माणसाला कल्पना नावाचा रोग एकदा नाही झाला ते माणूस सुखी राहतो, आनंदामध्ये आयुष्य जगत आहे. फक्त त्यांना कल्पना नावाचा रोग नाही लागला पाहिजे. पण एक काम आहे कडे देवा, एक असं मागणे तुमच्याकडं. आम्ही मागितलं, तुम्ही त्यांना 100 वर्षाचं आयुष्य दिलं. आम्ही सांगितलं तुम्ही त्यांना कल्पना नावाचा रोगही होऊ देऊ नका, आणि त्यांना कल्पना नावाचा रोगही नाही झाला. पण एक अशी गोष्ट जरा खून अवघड देवा, ज्या माणसाला तुम्ही 100 वर्षाचं आयुष्य दिलं आणि ज्या माणसाला तुम्ही कल्पना नावाचा रोगही होऊ दिला नाही, त्या माणसाला रामकृष्ण मामा अहंकार यायची जरा शक्यता असते. अहंकाराचा बारा
राजसा आणि माझ्या विष्णुदासा भाविकासी. देवा सुशील भाऊला तुम्ही 100 वर्षाचं आयुष्य देत आहात, पण 100 वर्षाचं आयुष्य देत असताना तुम्ही त्याला कल्पना नावाचा रोगही नका लागू देऊ. पण काय होतंय, माणसाला जर कल्पना नावाचा रोग नाही लागला की माणसाला जर अहंकार येतो आणि तेवढ्यात पदावरल्या माणसाला दलित असते बघा. पण सुशील भाऊकडे पाहिल्यानंतर त्यांचा ते सात्विक चेहरा पाहिल्यानंतर माणूस मस्त वाटायला लागला, सात्विक माणूस दिसायला. आता पदावरले ग्रामपंचायत सदस्य झाले की म्हणून बापा त्याला असं वाटतंय मी मोदीचा शिष्यच आहे का नाही. पण नगरसेवक असून सुद्धा सात्विकता, सर्व मित्रमंडळीमध्ये राहणं, भजन कीर्तनाच्या कार्यक्रमामध्ये येऊन बसणं ही माणसाची सात्विकता असते. नाही तर माणूस असं भजन कीर्तन सुरू असलं की समोरून जाते पण इकडे येत नाही. पण त्यांच्या चेहऱ्याकडे बघितले असं वाटतंय माणूस सात्विक आहे, माणसापाशी सात्विकता दिसायली. एवढंच काम कराकडे देवा. त्यांना कल्पना नावाचा रोगही नका लागू देऊ. पण कल्पना नावाचा रोग जर नाही लागला तर माणसाला अहंकार निर्माण व्हायची शक्यता. कारण ज्या माणसाला कल्पना नावाचा रोग नाही लागला त्या माणसाला असं वाटतंय जगात आपल्यासारखा मोठा माणूसच कोण नाही. आपल्याला कोण्याच गोष्टीची कमी नाही, कोणत्याच गोष्टीची कमी नाही आपल्याला. पण मग कोणत्याच गोष्टीची कमी नाही म्हणलं की मग त्या माणसाला अहंकार निर्माण होते. पण नामदेव महाराज देवाकडे किती सुंदर मागणं मागतात. देवा त्याला अहंकार तर त्याच्या मनामध्ये उत्पन्न होऊ देऊ नको, पण त्याला अहंकाराचं वारवी नको लागू. जसे सुशील भाऊ नगरसेवक व्हायच्या अगोदर आमच्यातच राहत होते, तसे नगरसेवक झाल्यानंतर सुद्धा ते आमच्यातच राहावे, आमच्यातच त्यांचं उठणं बसणं असावं आणि आमचा मित्र परिवार त्यांनी असा सांभाळून ठेवावा. म्हणून त्यांना अहंकाराचं वारं बी नका लागू देऊ. एवढं देवा तुमच्याकडे मागणं आहे. अहंकाराचा वारा न लागो राजसा आणि माझ्या विष्णुदासा भाविकासी. पण देवा त्यांना अकल्प आयुष्य मिळत आहे ही गोष्ट खरी आहे. त्यांना कोणत्या कल्पनेची बाधा होत नाही हे बी खरं आहे. आणि कल्पनेची बाधा न लागता आमचा सुशील भाऊला अहंकाराचं वारही नको लागू देऊ. अहंकार तर नकोच. नगरसेवक आहेत, नगरसेवकच नाहीये. येणाऱ्या काळामध्ये सुशील भाऊ परभणीचे नगर अध्यक्ष व्हावे, नगर अध्यक्षापेक्षा मोठं पद त्यांना मिळावं ही ज्ञानोबा तुकोबाराकडे विनंती आहे. पण देवा ह्या सगळ्या गोष्टी मिळत असताना त्यांना अहंकार तर नको, अहंकाराचं वारं बी नको लागू. ज्या गावातून ज्या नगरातून अहंकार झालाय ती गलीत त्यांना नको. अहंकाराचा वारा न लागो राजसा आणि माझ्या विष्णुदासा भाविकासी. देवा कल्पनेची बाधाही त्यांना होत नसल, अहंकाराचं वारही जर त्यांना लागत नसल तर त्यांच्या आयुष्याचं कल्याण करून टाका. अभंगाचं शेवटचं असावे कल्याण आणि ज्यामुखी निधान पांडुरंगा. जे देवाची सेवा करतात, जे पांडुरंगाची सेवा करतात, जे समाजाची सेवा करतात, जे देशाची सेवा करतात आणि जे धर्माची सेवा करतात, देवा नामामने तया असावे कल्याण. जे लोक समाजासाठी जगतात देवा त्यांच्या आयुष्याचं कल्याण करून टाका. राजा ही माणसं रात्रंदिवस कामामध्ये असतात. आता सुशील भाऊला रात्री 1 वाजता जरी कोणाचा फोन उचलावच लागते, संध्याकाळी 2 वाजता फोनाला उचलावच लागते. घरचे काय म्हणतात, घरचे सगळे लोक तंतन करतात. ही पदावरले माणसं असतात काही घरचा कारभार अवघड असतो. सगळे आई तंतन करते, वडील तंतन करतात. जे मेन पार्ट आहे ते तर विचारूच नका. हे पद म्हणजे सोपे असतात का? आपल्याला वाटतं इथं कुठं गिटं टाईट गाड्या गिड्या दिसायला हे तरी अवघड काम असते. टायमावर जेवायला भेटणार नाही, टायमावर झोप भेटणार नाही. संध्याकाळी 1 वाजता सुशील भाऊला फोन आला, भाऊ गाडी पकडली, फोन उचलावच लागते. आणि फोन नाही उचलल्यावर मग ते माणूस सकाळी तंतन करत. हिला लोक सांभाळावीच लागतात. नामामने तया असावे कल्याण आणि ज्यामुखी निधान पांडुरंगा. हे समाजाचं काम करत असताना, देशाचं काम करत असताना, समाजाची सेवा करत असताना सुशील भाऊला अकल्प आयुष्य मिळावं, 100 वर्षाचं आयुष्य पूर्ण व्हावं आणि कोणत्याच गोष्टीची बाधा मनामध्ये येऊ नये. आणि इथून पुढे समाजाची आशित त्यांच्याकडून सेवा घडत राहावी, देशाची सेवा घडत राहावी. उत्तरोत्तर त्यांना राजकारणामध्ये यश मिळत राहावं आणि यश मिळत त्यांच्या आयुष्याचं कल्याण होऊन जावं. एवढीच ज्ञानोबा तुकोबारा चरणी प्रार्थना. नामामने तया असावे कल्याण आणि ज्यामुखी निधान पांडुरंगा.
पांडुरंगा कल्पनेची बाधा न हो कोणी काळी ही संत मंडळी सुखी असो पावणे 12 वाजले तर टायमाची मर्यादा असली पाहिजे टायमात सगळ्या गोष्टी घडल्या पाहिजे आता सुशील भाऊचा सुंदर आपला वाढदिवस साजरा करायचा आहे कारण पुन्हा एकदा वाढदिवस करून त्यांना बाहेर फिरायचे आपण मी त्यांना लय वेळ असं अडचणी ठेवणं बरोबर नाही तिकडे ते पिवळ्या शर्टावले चष्म्यावले भाऊ तर लेट टाईट उभा राहिले लवकर आवरा माहिती हा बंधुरा या इकडे तुम्ही या तुम्ही तर इथं मंडपात उभार तिकडे काय आता नंबर सुशील भाऊचा वाढदिवस साजरा करतो आपण हा योगेश भैया ते रवी भैया या तुम्ही माझा चला आता सुशील भाऊचा वाढदिवस साजरा करू मी त्यांना मोकळं करू त्यांना पुढे जायचे वाढदिवस करायला झालेली सेवा ज्ञानोबाऱ्या तुकोबाऱ्या चरणी सेवा समर्पित झालेली कीर्तन रूपी सेवा श्री गुरु मोतीराम महाराजांच्या मोठ्या महाराजांच्या चरणी सेवा समर्पित आणि माझ्या सेवेला इथं ज्ञानेश्वर वांगीकर यांचे रायगड मोबाईल शॉप आपल्याकडे सॅमसंग ओप्पो विवो रेडमी वन प्लस सर्वच ब्रँडेड कंपनीचे मोबाईल व मोबाईल दुरुस्ती आणि सर्वच नामांकित कंपनीच्या LED TV उपलब्ध आहेत कारण बजाज TVS सॅमसंग HDFC इतर 0% फायनान्स सुविधा उपलब्ध आता भेट द्या वांगीकर यांचे रायगड मोबाईल शॉपिंग स्टेशन रोड परभणी।